जय गजानन. नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आज आपण महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत. गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा. अनुभव जयंत वेलणकर. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना सुरू करण्यासाठी अध्यात्मक भावना आणि व्यवहार याची सांगड घालून महाराजांना ठरवून दिलेलं मुहूर्त अर्थात एकादशी गुरुवार 1 जानेवारी 2015 त्या दिवशी शेगावहून नागपूरला पोहोचलेल्या फोटोच्या साक्षीने उपासनेचा शुभारंभ झाला. पुढे गुरुपुष्पामृत योगावर मूर्तीच्या रूपात महाराज उपासनेसाठी येथे झाले. नंतर रजत मुखवट्याचं आगमन झालं. महाराजांच्या देखरेखीखाली नवीन बांधकाम पूर्ण झालं. तळमजल्यावर अर्ध्या भागात मुलाचं ऑफिस, अर्ध्या भागात छान उपासना हॉल, वरील मजल्यावर निवास अशी महाराजांनी सोय करून दिली. बांधकाम होत असताना सतत एक विचार मनात येत होता. उपासना हॉलमध्ये महाराजांची बैठक योजना कशी असेल? एकतर ठरवलं होतं की मुखवटा उपासना, पारायण, नामजप अथवा अन्य तत्सम कार्यक्रमाच्या वेळी उपासना हॉलमध्ये असलेल्या अन्यथा नित्यपूजेच्या वेळी तो देवघराजवळ असेल. बांधकामाच्या वेळी काही अचानक फेरफार करून महाराजांनी देवघराजवळ त्यांची खास जागा निर्माण करून घेतली, ज्याची आम्ही आधी कल्पना केली नव्हती. प्रश्न होता उपासना हॉलमध्ये काय? कारण उपासना करतेवेळी उपासकांना तिन्ही रूपात दर्शन होत राहिलं तर छान असं वाटत होतं. अर्थात महाराज वेळेवर योग्य ते करून घेतीलच याची खात्री होतीच. पण मानवी स्वभाव. ऑफिसमध्ये साईबाबांचा छान फोटो आहे. कारपेंटरने एक सुरेख फ्रेम त्यासाठी तयार केली. पेंटर लोकांनी त्याला पॉलिश केलं आणि त्या फोटोला अधिकच शोभा आली. त्याच रात्री साईबाबा आणि गजानन महाराजांनी प्रेरणा दिली की अशा प्रकारे उडन फिनिश असणारी चौकट करून संगमरवराची बैठक असावी. डावीकडे फोटो, मध्यभागी चौरंगावर मुखवटा व उजवीकडे मूर्ती अशी रचना असेल. समोर जो संगमरवर असेल तो मध्यभागी म्हणजे मुखवटा असणार. चौरंग त्या समोरील भागात संगमरवर 3 इंच समोर आलेला असेल. मुखवटा राहील तिथे मागे मध्यभागी ओम असेल. तर बैठकीला समोर मध्यभागी श्री व 2 बाजूला स्वस्तिक असतील. कारपेंटरला त्याप्रमाणे समजावून सांगितल्यावर तशी बैठक तयार झाली. पॉलिश झाल्यावर सर्व छान खुलून दिसायला लागलं. हे सर्व जून 2021मध्ये तयार झालं. आतापर्यंत घरोघरी असलेली उपासना आता पुन्हा हॉलमध्ये होऊ लागली. जुलै महिना सुरू झाला. चातुर्मास प्रारंभाचा महिना, गुरुपौर्णिमेचा महिना. 23 जुलै शुक्रवारला गुरुपौर्णिमा होती. आदल्या दिवशी म्हणजे गुरुवार 22 जुलैला संध्याकाळी मला गजानन महाराजांचे उपासक अजय नागोसे, जे गुरुदेवनगर नागपूर येथे राहता आणि ज्यांच्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना असते, त्यांचा फोन आला. काका, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि मी आणि आशेष येळणे सकाळी 7:30 वाजता महाराजांच्या दर्शनाला आलं तर चालेल का? मी म्हटलं, का नाही चालणार? पण गड्या, आपण एक काम करू. खाली उपासना हॉलमध्ये दर्शन घेतलं की तुम्ही वर या. आपण वर चहा घेऊ, म्हणजे माझी चढ उतार टळेल. अजयने त्याला होकार दिला. आमचं बोलणं संपलं. दुसरे दिवशी सकाळी 7:30ला गेटचा आवाज आला. लक्षात आलं की हे दर्शनासाठी आले. आम्ही वर वाट पाहत होतो, पण 10-15 मिनिटे झाली तरीही ते काही वर आले नाहीत.
इतक्यात अजयचा फोन आला. म्हणाला, काका जरा खाली येता का? मी ठरवल्याप्रमाणे माझं मत मांडलं. त्यावर त्यानं म्हटलं, काका खाली पादुका आल्या आहेत, दर्शनाला या. आता मात्र जायलाच हवं होतं. खाली उतरताना माझ्या मनात विचार सुरू झालेत. कुठल्या पादुका असतील? लोक जे घरोघरी पादुका फिरवितात तशा तर नसतील आल्या. मग त्या किती वेळ थांबतील? एक ना अनेक. त्या विचारातच मी खाली उतरलो. महाराजांसमोर ठेवलेल्या पादुका पाहिल्या. महाराजांना म्हटलं, ह्या कुठल्या पादुका आहेत मला माहीत नाही. ह्या गजानन महाराजांच्या पादुका. या भावनेने मी पादुकावर मस्तक ठेवतो आहे. माझा नमस्कार स्वीकारा. मनोभावे नमस्कार केला आणि अजयला म्हटलं, चला आता आपण वर चहा घेऊ. त्यावर अजय बोलला, काका आता या पादुका इथेच राहणार आहेत. मी आश्चर्यचकित आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघून विचारलं, तू आणल्यास का? त्यावर म्हणाला, काका तुम्हाला जसा सस्पेन्स वाटतो आहे तसंच हे माझ्यासाठीही गूढच आहे. त्यावर बुद्धिनिष्ठ भावनेतून मी म्हटलं, खरं काय ते सांग. अजय सांगू लागला, गजानन महाराजांची शपथ, काल संध्याकाळी उमरेड रोडवर कुही नावाचं गाव आहे, तेथील अरविंद अवचट माऊली माझ्याकडे आल्या. मागे रेशीमबाग ग्राउंडवर झुणका भाकर नैवेद्य महाराजांना अर्पण असा एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या संदर्भात त्यांची माझी ओळख झाली होती. त्यामुळे ते मला ओळखता. माझ्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना होत असते हेही त्यांना ठाऊक आहे. तर काल संध्याकाळी अचानक पादुका घेऊन त्या माऊली माझ्या घरी आल्या. 2 मिनिटं महाराजांसमोर शांत बसून काही प्रार्थना केली आणि मला म्हणाल्या, माझं एक काम कराल? या पादुकांसमोर आज गुरुवारची उपासना करा. मात्र उद्या सकाळी 8च्या आधी ह्या पादुका वेलणकर माऊलीकडे नेऊन द्या. बस इतकंच मी जाणतो. बाकी तुम्ही अरविंद माऊलीला फोन करून विचारू शकता. गुरुपौर्णिमेला गुरुपादुकाचं अचानक आगमन ही निश्चितच अत्यानंदाची बाब होती. सर्व उपासकांसाठीच हे सुखद होतं. पण ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही, त्यानं उपासनेचं स्थान पाहिलं नाही, त्याच्याकडून झालेली अशी कृती अनेक प्रश्न मनात निर्माण करून गेली. आणि म्हणूनच मी दुपारी अरविंद माऊलीला फोन लावला आणि विचारणा केली, हे काय आणि कसं. ते बोलू लागले, माऊली, इथे एक गजानन महाराज मंदिर आहे. तिथे मी विश्वस्त आहे. गजानन माऊली माझं दैवत, तेच माझे गुरु, तेच सर्व काही. गजानन महाराजांचे अनेक अनुभव गाठीशी आहेत. 3-4 महिन्यापूर्वी सकाळी महाराजांसमोर बसलो असता त्यांनी प्रेरणा दिली की पादुका तयार करून घे. याआधी मी कधीही पादुका वगैरे तयार करून घेतल्या नाहीत. त्यामुळे मी त्याविषयी विचारपूस सुरू केली. आमच्या मंदिरात एक वांड्रे म्हणून माऊली येतात. ते म्हणाले, त्यांच्या भावाचं चंद्रपूरला काष्ठकलेचं काम आहे. त्यांनी तुम्ही सांगू शकाल. त्याचप्रमाणे मी तिथे पादुकांविषयी बोललो. आज उद्या करत त्यात बराच काळ गेला. महत्त्वाचं म्हणजे मी केवळ पादुकांविषयी बोललो, पण त्यांनी खालच्या पाटासकट पूर्ण सेट तयार केला. त्यांच्या मते ती महाराजांची इच्छा आणि ते खरं आहे माऊली. आता हेच बघा ना, 4 महिने आधी सांगूनही गुरुपौर्णिमेचा मुहूर्त त्यासाठी मिळावा हे महाराजांच्या इच्छेनंच झालं ना. तुमच्याकडील उपासना हॉल हे सगळं मी ऐकून होतो. मग मी माझ्या पद्धतीने महाराजांचा कौल घेतला. मला प्रेरणा मिळाली की या पादुका तुमच्याकडे जायला हवेत. एका परिचिताच्या माध्यमातून पादुका चंद्रपूरहून नागपुरात पोचल्या. मी तुमचं घर पाहिलं नाही,
शिवाय मला लगेच घरी परतायचं होतं. म्हणून अजय माऊलीच्या माध्यमातून पादुका उपासना हॉलमध्ये पोचल्या. सर्व गजानन महाराजांची योजना आपण निमित्त मात्र. मी म्हटलं, खरं आहे. माझे डोळे भरून आले. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय म्हणून मी फोन बंद केला. त्याच संध्याकाळी गुरुपौर्णिमेनिमित्ताने उपासना होती. 4 दिवसांपूर्वी एकादशीला जिथे काही नव्हतं तिथे पादुका पाहून सर्व आनंदित झाले. उपासना झाल्यावर वृत्तकथनानंतर सर्व घटनाक्रम जाणून आम्ही सर्वच आश्चर्य व्यक्त करतो झालो. ज्यानं पादुका पाठविल्या त्याला कधी पाहिलं नाही. त्यानं पादुका तयार करणाऱ्यांना पाहिलं नाही. ज्यांनी तयार केल्या त्यांनी ही जागा पाहिली नाही. मुखवट्यासमोर जी जागा रिकामी होती तिथं अगदी माप घेऊन तो सेट तयार व्हावा इतका परफेक्ट त्या जागेच बसला. कोरीव काम असलेल्या सुंदर पादुका अनेकांनी असं बोलून दाखविलं की फोटो आहे, मूर्ती आहे, मुखवटा आहे, फक्त पादुका तेवढ्या हव्या होत्या. आज त्याही आल्या. महाराजांनी उपासनेला पूर्णत्व प्राप्त करून दिलं. सर्वांच्या भावना उचंबळून आल्यात आणि उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी जोरात घोष केला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. पेढ्याचा प्रसाद घेऊन जो तो आपल्या घरी निघाला. पण त्या दिवशी पेढ्याच्या गोडीपेक्षा पादुकाचं येणं प्रत्येकाला जास्त गोड वाटत होतं. त्यामुळे साहजिकच महाराजांचे आभार मानत प्रत्येकजण म्हणत होतो, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, अनुभव आवडल्यास कॉमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर तुमचा अनुभव भक्तिसागर या चॅनलवर सांगायचा असेल तर 735 32 551 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जय गजानन.